Hello student, good morning. So in previous lecture we have completed fourth topic, seed, and our total four topic are get completed, and today we are going to learn fifth topic, sowing. Okay. तर सोविंग म्हणजे नेमकं का, तर पेरणी किंवा जे काही सीड असेल ते आपण रुजत घालतो त्याला सोविंग म्हटलं जातं. Sowing can be defined as the process of placing seed into the well-prepared soil at proper place for growth, or the process of putting seed in the ground soil for growing crop plant is known as sowing. तर सोविंगमध्ये काय केलं जातं, जे काही सीड आहे ते सॉईलमध्ये प्लेस केलं जातं, तर त्याला काय म्हटलं जातं, सोविंग. सोविंग टाईम, डेप्थ अँड स्पेसिंग. जे काही आपलं क्रॉप आहे ते चांगलं येण्यासाठी आपल्याला सोविंग टाईम म्हणजे कधी कुठल्या पिरियडमध्ये किंवा कुठल्या सीझनला सोविंग करायचे ते, त्याच्यानंतर किती डेप्थमध्ये करायचे सोविंग, आणि किती स्पेस असली पाहिजे सीड्समध्ये, हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामुळेच आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते चांगल्या प्रकारे येऊ शकतं. फर्स्ट आहे टाईम ऑफ सोविंग. द एक्झॅक्ट और प्रॉपर टाईम ऑफ सोविंग डिपेंड्स अपॉन द डिफरंट फॅक्टर सच एज सोविंग सीझन, ॲटमॉस्फिअरिक ॲज वेल ॲज सॉईल टेम्परेचर अँड मॉइश्चर कंटेंट इन सीडिंग झोन ऑफ सॉईल. तर जे काही सोविंग केलं जातं त्याच्यासाठी प्रॉपर काय काय गरजेचं असतं, तर टाईम गरजेचं असतो. त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही फॅक्टर्स आहेत, कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, तर फर्स्ट सीझन आहे, त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअरिक ॲज वेल ॲज सॉईल टेम्परेचर म्हणजे आजूबाजूचं टेम्परेचर किती आहे, त्यानंतर सॉईलमचं मॉइश्चर किती आहे, हे सगळं खूप इम्पॉर्टंट असतं तिथे. द कॉमन सोविंग सीझन इन महाराष्ट्र आर खरीप, रब्बी अँड समर. ओके. तर मेनली 3 टाईपचं जे काही क्रॉपिंग आहे ते सोविंग आहे ते केलं जातं. तर कुठले कुठले असतात, खरीप, रब्बी आणि समर. त्यामध्ये खरीप, रब्बी हे जे काही आहे ते आपल्याला आधीसुद्धा झालेलेच आहेत. तर खरीप म्हणजे काय, तर जे की मान्सून स्टार्ट व्हायचे, रेनी सीझन स्टार्ट होताना स्टार्टिंगला लावले जाणारे जे काही सीड्स असतील त्याला खरीप क्रॉप म्हटलं जातं, किंवा पावसाळ्यामध्ये घेतले जाणारे जे क्रॉप आहेत त्यांना खरीप क्रॉप म्हटलं जातं. म्हणजे त्या खरीप क्रॉपचं सोविंग कधी केलं जातं, जून टू जुलैमध्ये जे काही सोविंग असेल ते केलं जातं. तर त्या प्लांट्सना काय म्हटलं जातं, खरीप क्रॉप. ओके. त्याच्यानंतर रब्बी क्रॉप कुठले असतात, तर रब्बी क्रॉप्स युजली सोविंग टाईम ऑफ रब्बी क्रॉप इज ऑक्टोबर टू नोव्हेंबर. तर जे काही रब्बी क्रॉपचं सोविंग कधी केलं जातं, ऑक्टोबर टू नोव्हेंबरमध्ये सोविंग केलं जातं. आणि समर क्रॉपचं सोविंग कधी केलं जातं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या मंथ्समध्ये सोविंग केलं जातं. आणि त्याचं जे प्रोडक्ट मिळतात ते प्रोडक्ट कधी मिळणार आहेत, तर एप्रिल मेमध्ये मिळतात, म्हणून त्यांना समर क्रॉप म्हणतात. ओके. देअर शुड बी सफिशियंट मॉइश्चर इन सीडिंग झोन सो दॅट इट वूड बी हेल्प इन प्रॉपर जर्मिनेशन ऑफ सीड अँड इमर्जन्स ऑफ क्रॉप प्लांट. तर प्रत्येक सीझनमध्ये जे काही सॉईल मॉइश्चर कंटेंट असणार आहे ते वेगवेगळं असणार आहे, आणि तशा पद्धतीनेच तिथे सीड लावावे लागणार आहेत. काही सीडना जास्त वॉटर लागतं, मॉइश्चर जास्त लागतं, ते रेनी सीझनमध्ये लावणार आपण, आणि काही सीड्सना कमी वॉटर लागतं, ते आपण कधी लावणार, तर समर सीझनच्या वेळेला लावणार. ओके. त्याच्यानंतर आहे डेप्थ ऑफ सोविंग. Sowing of seed at the appropriate depth
is an important factor affecting establishment of good stand of crop. तर जे काही आपण प्लांट्स लावतो आहे, क्रॉप्स लावतो आहे, तर त्याचं बियाणं जर आपण नीट रुजत घातलं, चांगल्या डेप्थला रुजत घातलं, तर ते नीट चांगले वरती सॉईलच्या वर उभे राहणार आहेत. म्हणजे आपण जर समजा खूप खोलवर घातलं बियाणं, तर काय होईल, ते खालतून ते रुजून वर येईपर्यंतच त्याची काही ना काहीतरी डॅमेज होऊन खराब होऊन जाऊ शकतं. आणि एकदम वरच्यावर जरी घातलं तरीसुद्धा ते डॅमेज होऊन जाईल, म्हणजे सॉईलच्या वरच टाकलं तर. त्याच्यामुळे प्रत्येक क्रॉपचं काय असतं, तर डेप्थ असते ते वेगवेगळी असते. द ऑप्टिमम डेप्थ ऑफ सोविंग डिपेंड्स अपॉन द सॉईल मॉइश्चर, साईज ऑफ सीड, सीड रिझर्व अँड कॅलप्टाईल लेंथ. तर ऑप्टिमम डेप्थ किती असली पाहिजे हे कसं ठरवलं जातं, तर त्या सॉईलचं मॉइश्चर किती आहे. आता काही सॉईल्स कशा असतात, किंवा काही सीझनमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल समर सीझनमध्ये काय होतं, तर वरचं जे मॉइश्चर असतं सॉईलचं ते इव्हॉपोरेट होऊन जातं. पाणी जे असतं त्याचं इव्हॉपोरेशन होऊन जातं आणि सगळी जी सॉईल असते ती सुकी सुकी होते. मग तेव्हा काय करावं लागणार आहे आपल्याला, तर जिथे मॉइश्चर कंटेंट असेल तिथे सोविंग करणं, तेवढ्या डेप्थला तेवढ्या खोलीवरती सोविंग करणं गरजेचं असतं. त्यानंतर सीडची साईज केवढी आहे त्याच्यावरती सुद्धा ते किती खोल घालायचे रुजत हे डिपेंड असतं. फॉर गेटिंग गुड विगर इट इज नेसेसरी दॅट द जर्मिनेशन ऑफ सीड शुड बी गुड, अँड फॉर प्रॉपर जर्मिनेशन इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट दॅट द सीड शुड बी प्लेस इन द मॉइस्ट झोन ऑफ सॉईल. तर आपल्याला चांगलं विगर म्हणजे चांगलं जे काही यील्ड मिळायला पाहिजे, चांगलं क्रॉप मिळायला पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला स्टार्टिंगपासूनच मेहनत घेणं गरजेचं असतं. जसं की ते जे आपण सीड सोविंग करतो आहे तर ते करताना प्रॉपर डेप्थला करणं गरजेचं असतं. जी काही मॉइस्ट झोन असणार आहे सॉईलमध्ये तिथे सोविंग करणं गरजेचं असतं. टू शॅलो or too deep sowing result in large number of gap and less plant population. तर समजा एकदम वरच्यावरती सोविंग केलं किंवा एक जास्तच खोलवरती सोविंग केलं तरी आपल्याला ते जे काही प्लांट त्याच्यापासून मिळणार असतं ते मिळू शकत नाही. जर समजा वरच्यावरतीच केलं आपण सोविंग, म्हणजे सॉईलच्या वरतीच टाकले आपण बियाणे, तर काय होईल, सॉईलचं मॉइश्चर नसल्यामुळे त्यांचं तिथे जर्मिनेशन होणार नाही. आणि एकदम डीपला जर सोविंग केलं, खूप खालती सोविंग केलं, तर काय होऊ शकतं, जे त्या सीडमधून कोंब फुटतो तो कोंब कसा असतो, एकदम नाजूक असतो आणि तो त्या सॉईलला ढकलून वरती यायला त्यांना नीट जमत नाही. मग त्याच्यामुळे ते जे काही आलेले शूट्स असतात ते डॅमेज होतात. त्याच्यामुळे जी काही डेप्थ असणार आहे ती प्रॉपर लक्षात घेऊनच केली पाहिजे. द साईज ऑफ सीड ऑल्सो हॅव ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन द डेप्थ ॲट विच सीड शुड बी सोन. तर जी काही सीडची साईज आहे त्याच्यानुसार सुद्धा डेप्थ चेंज होते. जे काही सीड्स कसे आहेत तर मोठे असतात साईजने, म्हणजे ग्राउंडनट शेंगदाणा आपण बघितला तर शेंगदाण्याची साईज मोठी असते, म्हणजे ॲज अ सीड म्हणून कन्सिडर करताना. तर त्याचं सोविंग करताना आपण समजा जास्त खोलवर 6 सेंटीमीटरपर्यंत सोविंग केलं, रुजत घातले, तरीसुद्धा ते वरती येऊ शकतात. आणि काही जे सीड्स आहेत ते एकदम छोटे छोटे असतात, तर त्यांचं सोविंग जास्त डीप करू शकत नाही आपण. तर ते किती असलं पाहिजे, 3 to 4 सेंटीमीटर एवढंच डेप्थला ते आतमध्ये असले पाहिजेत. ओके, तर हे झाले डेप्थ ऑफ सॉइल. त्याच्यानंतर आहे स्पेसिंग. आता स्पेसिंगसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. स्पेसिंग काय इम्पॉर्टंट असेल तर समजा आपण सोविंग करतो आहे, सीड रुजत घालतो आहे, तर तेव्हा काय करणार, समजा आपण सगळे एकत्रच आपल्या
हातात खूप साऱ्या सीड्स घेतल्या आणि एकाच ठिकाणी सॉईलमध्ये रुजत टाकल्या, तर काय होईल, त्या एकाच ठिकाणी त्यांना सगळ्यांना फूड, न्यूट्रियंट जे असणार ते, वॉटर आणि वाढण्यासाठी स्पेस तिथे मिळणार नाही नीट. आणि मग त्याच्यामुळे काय होईल, तर त्यांची ग्रोथ चांगली होणार नाही आणि आपल्याला जे क्रॉप पाहिजे किंवा त्याच्यातून मिळणारं जे प्रोडक्ट पाहिजे ते चांगलं येणार नाही. त्याच्यामुळे त्या सीड्समध्ये स्पेसिंग असणं गरजेचं असतं. द फुल यील्ड पोटेन्शियल ऑफ इंडिव्हिज्युअल प्लांट इज अचीव वेन सोविंग ॲट ऑप्टिमम स्पेसिंग. तर जे काही स्पेसिंग करतो आहे ते ऑप्टिमम स्पेस असली पाहिजे, म्हणजे मिनिमम तेवढी त्यांना लागते तेवढी स्पेस देणं गरजेचं असतं. टू डेन्स और टू वाईड प्लांटिंग मे रिझल्ट इन रिडक्शन ऑफ यील्ड पर युनिट एरिया. एकदम जवळजवळ गच्च सोविंग केलं किंवा खूप लांब लांब सोविंग केलं तर त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला जे यील्ड मिळते, आपल्याला जे प्रोडक्ट मिळते ते खूप कमी प्रमाणात मिळते. If sown densely, the growth of individual plant will be affected due to competition among plants for space, food, water, etc. Similarly, yield from individual plant cannot be increased beyond certain limit. तर समजा एकत्र सगळ्या बिया टाकल्या तर काय होईल, त्यांची वाढ होताना तिथे कॉम्पिटिशन होणार की कोणाला जास्त जागा भेटते आहे, फूड कोणाला जास्त भेटतं आहे, वॉटर कोणाला जास्त भेटतं आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होणार आहे, समजा एखाद्या सीडला स्पेस भेटली आणि दुसऱ्या सीडला फूड भेटलं आहे पण स्पेस नाही आहे, आणि एका सीडला स्पेस भेटते पण फूड नाही आहे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, त्यांची जी वाढ होती आहे ती वाढ कशी होईल, तर चांगल्या प्रकारे होणार नाही आणि ठराविक लिमिट असेल तोपर्यंतच वाढ होईल आणि त्याच्यातनं प्रोडक्ट जे आपल्याला मिळणार आहे ते खूप कमी मिळू शकतं. त्याच्यामुळे जे काही सोविंग करू ते आपण प्रॉपर रोजमध्ये लाईन लावून कॉलम करून प्रॉपर स्पेसिंगमध्ये जे काही सोविंग असेल ते करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर अजून काय फॅक्टर्स, कुठला फॅक्टर मॅटर करतो, तर जे काही प्लांट्स असतील त्यांच्या ब्रांचिंग, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आता मेथीच्या बिया रुजत घालताना काय करतो, तर सगळ्या जवळ घालतो. मग तसं का करतो, तर त्या इझिली वाढतात तिथे, त्यांना जास्त स्पेस किंवा जास्त जागा त्यांना लागत नाही वाढीसाठी, त्याच्यामुळे ते इझिली वाढतात. पण सेम वेने जर आपण मिरचीची झाडं लावतो तर तेवढ्या क्लोजली लावून चालेल का, नाही चालणार. कारण ते जे मिरचीचे प्लांट आहेत ते कसे असतात, थोडे ब्रांचिंग असतात आणि जर समजा एकदम जवळजवळ लावले तर त्याच्यातून आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. सेम वेनेच मोठ्या प्लांट्समध्ये जर आपण बघितलं तर मँगो ट्री घेतले तर 2 मँगो ट्रीमध्ये जास्त स्पेस असणं गरजेचं असतं. पण समजा जर आपण सुपारीचं झाड घेतलं तर सुपारीच्या झाडामध्ये आपल्याला कमी स्पेस ठेवावी लागते. असं का, तर सुपारीची झाडं कशी असतात, एकदम सरळ वाढतात, त्याच्यामुळे त्यांना काही फांद्या वगैरे नसतात, त्याच्यामुळे त्यांना जास्त जागा लागत नाही बाजूला. पण तेच जर मँगोचं झाड बघितलं तर त्याला कसं असतं, खूप सारी फांद्या फुटतात, त्याच्यामुळे त्यांना बाजूने जागा जास्त लागते, म्हणून 2 प्लांटच्यामध्ये स्पेसिंग जास्त असावं लागतं. तसंच आहे, प्रत्येक प्लांटचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार त्याची जी स्पेसिंग असणार आहे त्यांच्यामध्ये किती स्पेसिंग ठेवायचं हे कन्सिडर केलं जातं. ओके, तर आज आपण काय बघितलं, डेफिनेशन ऑफ सोविंग, सोविंग टाईम, डेप्थ ऑफ सोविंग अँड स्पेसिंग. ओके, थँक्यू.